नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षेचे जे 2 लेक्चर जो टॉपिक आपण चालू केलेला आहे आंतर वेळ आणि वेग, याच्यामध्ये आतापर्यंत आपण 200 क्वेश्चन सॉल्व्ह केले असेल कन्सेप्टली. तर लक्षात घ्या, तुम्हाला आंतर वेळ वेग यांच्या क्वेश्चनचा सराव करावा लागेल. तर फॉर्म्युला तर तेच तुम्हाला माहिती आहे. फॉर्म्युला काय आहे? टाइम टाइम इक्वल काय फॉर्म्युला आहे तिथे घेतो मी. टाइम इक्वल डिस्टन्स बाय स्पीड इंटू, इथं 3.6 नसेल घेत तर तुम्ही दुसरी व्हॅल्यू घ्या. म्हणजे तुम्ही 3.6 म्हणजे 36/10 म्हणजेच 18/5. तर इथं 18/5 घेतला तरी चालेल, काही अडचण नाही. आता तुमच्या समोर जो क्वेश्चन दिसतोय त्याचं व्यवस्थित समजून घ्या की त्या क्वेश्चन मध्ये काय कन्सेप्ट लपलेली आहे. आता याच्यात नवीन काही नाहीये. तुम्ही फक्त तुम्हाला जे जे कन्सेप्ट जमताय विरुद्ध दिशा, पण इथं बघा समान लांबीच्या आहेत, तर थोडा आपण याला थोडा अंतरच ठेवू. आपल्याला जे येतं ते आपण करू. आपल्याला काय दिले? किलोमीटर पर आवर म्हणजे स्पीड दिली. तर 48 प्लस 6 तर हे 108 किलोमीटर पर आवर ही आपली झाली स्पीड. बरोबर इथपर्यंत. आता त्याचा टाइम दिले तर आपण इथं टाइम मेन्शन करू 14 सेकंद. बरोबर आहे. आता इथं युनिट आलं किलोमीटर आणि इथं आलं सेकंद. याचा अर्थ असा आहे युनिट मिसमॅच आहे, युनिट सारखे नाही. मग आता ह्याच फॉर्म्युल्यात आपल्याला घेणे, पण काय आहे, आपल्याला काय दिले टाइम, आपल्याला काय दिले स्पीड. म्हणजे हा इकडचा तिकडं लिहा किंवा जसा आहे तसा लिहा. टाइम इक्वल डी बाय एस. आता इथं आपण 18/5 म्हणा, काही अडचण नाही. मग मी काय करतो, हा यस तिकडं लिहितो, कारण की आपल्याला किती गोष्टी दिलेल्या आहे, स्पीड आणि टाइम. आपल्याला डिस्टन्स देत नाहीये, म्हणून डिस्टन्स आपल्याला तसाच तसा ठेवावा लागेल. मग काय करा, याला तिकडं इकडं चेंजेस करून घ्या. मग किंवा तुम्ही तसा बी ठेवला तरी चालेल, काही अडचण नाही. मी टाइमला काय लिहितो 14 सेकंद आणि स्पीड आहे, स्पीडला काय लिहितो मी 108. ये तसेच्या तसं. तुम्हाला कोण फाइंड करणे? डी. जो बी फाइंड करणे, ज्याला बी सॉल्व्ह करायचंय त्याच्या काय करायचं, त्याच्याकडे जेवढ्या काही व्हॅल्यू असत त्या एक्सचेंज करायच्या, म्हणजे दुसऱ्या साईडला न्यायच्या. मग दुसऱ्या साईडला कोण आहे, तर 14 आहे. हा इकडं भागेला आहे, गुन्हेला न्या. यो बी भागेला आहे, गुन्हेला न्या. आणि खाली कोण उरलं 18. बरोबर काय आला डिस्टन्स. कळालं इथपर्यंत. आता तुम्हाला टेबल येत असेल किंवा याला भाग जात असेल, 2-2 ना काटछाट करणं असेल 2-2 ना करा, 3-3 ना करणं असेल 3-3 ना करा किंवा 2 ना करा. जर याला 2 ना भागलं मी तर 7 येईल. इथं जर 2 ना भागलं तर 9 येईल. ओके. 9 ना जर भागलं 9 1 9, एक उरला 9 1 9, 9 2 8. काय काय उरलं, 7 गुन्हेला 12 गुन्हेला 5. बरोबर नाही. आपल्याला 7 ना गुण नाही, तर 7 ना गुणलं तर 7 1 7, 7 गुणिले 14 लिहा. 7 1 7, 7 आणि 1 8, गुन्हेला किती 5. मग 5 ना गुणा, मग 5 ना गुणोस्तर याला 2 ना भागा. जर 2 ना भागलं, इथं 4 येईल, इथं 2 येईल आणि वर 0 टाका. म्हणजे किती आलं 420. पण हे 420 तुमचं फायनल आन्सर नाहीये. कसं, आपण डिस्टन्स काढलं पुढं, आपल्याकडं किती लांबीच्या ट्रेन आहे 2, त्या कशा आहे समान. मग याला 2 ठिकाणी करा, म्हणजेच अर्धा अर्ध करा, म्हणजे किती 210 210 झालं तुमचं डिस्टन्स फाईन. तुम्ही म्हणशाल एवढं आम्हाला गोंधळ करायचा नाही, तर तुम्ही काय करा, थोडे जर का ऍडव्हान्स असेल तर याला भागून घ्या. कितीचा भाग असतो, 18 न भागत 2 ना भागा. इथं 9 येईन, इथं 54 येईन. याला भागा 6चा भाग बसत. मग 14 6 इकडं भागेला, इकडं गुन्हेला 5. बराबर काय उरला डी. याच्यातही तुमचा आन्सर येऊन जाईल. असं तुम्ही करू शकता. मग 2 समान लांबीच्या, तर याला पुन्हा अर्ध करा, किती उरलं 7. 7 गुन्हेला 6 गुन्हेला 5.
तर ह्या वेगवेगळ्या फॉर्मॅट झाला, पण तुम्हाला एकच फॉर्म्युला आहे, डी इंटू 18/5 बी घेतलं तरी चालन, 3.6 घेतलं तरी चालन, याच्यात काही शंका नाही आहे. तर या फॉर्मॅटना अजून मी एक एक्झाम्पल लिहितो, एक मिनिट. बघा दुसरा क्वेश्चन आहे तुमच्या समोर. आता बघा दुसऱ्या क्वेश्चन मध्ये पण कन्सेप्ट बघा. एक किती मीटर दिलेले मित्रांनो तुम्हाला, एक 70 मीटर दिलेलं आहे आणि एक 150 मीटर दिलेलं आहे. तर मीटर दिलेलं आहे, मीटर म्हणजेच तुमच्याकडे काय डिस्टन्स, एक 70 आहे आणि एक 150 आहे. तर यांची बेरीज जर का केली तर तुम्ही किती होईल, हे 15 आणि हे 7 मिळवा, 22 होईल, एक 0 टेकून द्या, म्हणजे 220 मीटर एकमेकींच्या कशा आहे विरुद्ध दिशांनी. आता पुढं काय दिले, वेग दिलेला आहे, एक किती आहे 60 आणि एक किती आहे 70. याचा अर्थ काय, तुमच्याकडे काय आहे त्याची स्पीड, किती स्पीड आहे 60 आणि 57. तर 11 आणि हे 117 किलोमीटर पर आवर. आता क्वेश्चन नंतर तुम्ही थोडा हे करून घ्या की तुम्हाला काय सांगितलेलं आहे. सगळ्यात आधी तुमच्याकडे दिलेलं काय आहे, जोपर्यंत दिलेलं कळून तर सगळं व्यवस्थित होऊन जाईल. मग डिस्टन्स आहे, स्पीड आहे, काय आहे आपला टाइम राहिले, तर टाइम इक्वल D/S इंटू काय 3.6 किंवा काय 18/5. मग डिस्टन्स आहे, काही फिरवायची गरज आहे का, नाही. डिस्टन्स किती आहे 220, स्पीड किती आहे 117 गुणिला 18 किती 5. आता एक काटच्या हेच तुमचं उत्तर आहे. आपण बॉर्डमधची सिरीज चालू करणार आहे, जेणेकरून तुम्हाला सॉल्युशन वगैरे सिंपल जाईल. काय काय रूल्स आहे ते आपण नंतर पाहू तिचं. आता याला 9 ना किंवा 3 ना भाग जातो, का जातो 18 जातो, पण याची बेरीज पण 9 येऊन आली बघा, म्हणून त्याला भाग जातो. मग 9 ना जर का भागलं, 9 9 9 दोन्ही किती होईल 18, 9 9, ह्या 11तून 9 गेले 2 उरले, तर 9 त्रिक किती होईल 27. म्हणजे वर काय उरलं, हे 220 गुन्हेला 2, खाली काय काय उरलं, हे 13 आणि हे 5. आता याला भागा, पण 5 ना जर भागलं तर 5 चौक किती होईल 20, वर 0, पुन्हा 5 चौक 20, म्हणजे किती आलं ते 44 गुन्हेला 2 भागेला किती 13. मग आता यांचा आन्सर काढा, यांना गुणलं 88, 88 भागेला 13. मग आता ऑप्शन अनुसार आन्सर राहील तुमचं. आपल्याला काय काढणं होतं वेळ, मग वेळ कशात राहील सेकंद, कारण की आपण काय घेतोय 18/5, म्हणजे तुम्ही हे सेकंद मध्येच येणार आहे तुमचं. झालं तुमचं आन्सर. तर क्वेश्चन मध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट शोधू नका, 3 पैकी 2 शोधा, कोण फाईंड करणे त्याचा विचार करा, आणि जे काही 2-2 शब्द तुम्हाला थोडे 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 दिलेले त्याला थोडा व्यवस्थित फिरवण्याचा प्रयत्न करा. एक क्वेश्चन लिहून देतो, त्याचा आन्सर मला सांगा काय राहील कमेंट मध्ये, ठीक आहे. बघा एक क्वेश्चन तुमच्या समोर परत व्यवस्थित बघा, तुम्हाला काय कन्सेप्ट देईल, तुम्ही कन्सेप्ट ना जा, गिवन तयार करा, क्वेश्चन मध्ये दिलेला भाग तयार करा, नक्की तुम्हाला सॉल्व्ह करता येईल मित्रांनो. एवढा अवघड नाहीये, कारण की आपणच मॅथ कोणातरी एखाद्या व्यक्तीनंच बनवलेला आहे, लक्षात ठेवा. 2 समान, हे सध्या वाचूच नका, सध्या आपलं हे आपलं आलो आपल्या मेन टार्गेट वर 56 आणि 70. तर ही काय आहे स्पीड, 56 प्लस 70, करा यांची बेरीज, हे होईल 7 आणि 5 12 आणि वरचे 6 126, बेरीज वगैरे येत असेल तुम्हाला, किलोमीटर पर आवर. आता अजून काय त्याच्या टाइम किती सेकंद रे 18 सेकंद. मग काय मिसिंग आहे, लांबी. आपल्याला एवढंच माहिती आहे, D/S 18/5 किंवा 3.6. आता आपल्याला कोण फाईंड करायचा आहे, फाईंड कोण करायचा आहे D, तर तुम्ही बनवून घेऊ शकता, T इंटू S गुणेला 5 भागेला 18 बरोबर D. हा झाला त्याचा फॉर्म्युला. हा इकडं नेला, हा बी तिकडं नेला, गुण भागेला होते गुन्हेला टाकले. टाइम किती आहे 18, स्पीड किती आहे 126, हे 5 आणि हे 18. अरे हे तर सोपं आहे,
18 काय झाले कट. आता 126 गुणेला 5 नका करू, थांबा थांबा थांबा. काय समान लांबी आलेली आहे. समान म्हणजे ही 2 ठिकाणी, म्हणजे त्याला 2 ना भागा. 6 आणि 3 गुणेला 5 गुणा मग 5 ना. 5 ना गुणोस्तोवर याला अजून अर्ध करा. हे अर्ध करा म्हणजे 2 ना भागा. जर याला 2 ना भागलं 5 गुणेला म्हणजे याचा 80 गुणाकार करून येणार आहे. पण 5 ना गुणोस्तोवर याला 2 ना भागा तुम्ही. भागलं तरी 80. याला 2 ना भागलं तर 3, याला भागलं तर 2 1 चा 2.25 चा 10. पॉईंट काढून टाका. तुमचं आन्सर 315 झालं. आन्सर गुणाकार करशाल तर 5 त्रिक 15, 30 आणि 1 31. तेच आन्सर येणार आहे, दुसरं काही येणार नाही. तर फॉर्मॅट लक्षात घ्या. गिवन म्हणजे क्वेश्चन मध्ये दिलेला भाग. त्याच्यापासून आपल्याला काय फाईंड करायचं आहे. 3च युनिट आहे पुऱ्या चॅप्टर मध्ये. तर त्या 3 युनिटवरच तुम्हाला काय करायचंय, सॉल्युशन करायचंय. आणि थोडा व्यवस्थितच तुम्हाला व्हिडिओ पाहावं लागेल, तेव्हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर नाही. या व्हिडिओत आपण 3 एक्झाम्पल घेतले. अजून एक क्वेश्चन घेऊ आणि एक मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो. त्याचा आन्सर कमेंट मध्ये कळवा. ठीक आहे. बघा क्वेश्चन 4. आता क्वेश्चन 4 ला काय तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. आता बघा तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी त्यांनी काय दिले. आपण गिवन वर जाऊ. 64 आणि 80 काय दिले प्रति तास, म्हणजे किलोमीटर प्रति तास, म्हणजे स्पीड दिली. 64 प्लस 80 करा. हे 8 आणि 6 14 आणि वरचे 4 टेकून द्या, म्हणजे 144 किलोमीटर पर आवर. आता पुढं विरुद्ध दिशा म्हणजे प्लस दिशा, त्यात काही शंका नाही. टाइम दिले किती सेकंद, 17 सेकंद. आता हे पुढचं जे आहे हे सध्या तुम्ही राहू द्या. एका ट्रेनची लांबी किती दिली, 300. हे आपण नंतर काढून टाकू. आपल्याला आता फॉर्म्युला काय आपल्याकडं, डी बाय एस 18/5. मग आपल्याला काय काय दिले, यस आणि टी. मग यस आणि टी म्हणजे एटी हा यस भागेला येतो गुन्हेला, हे 5 बी भागेला येतो गुन्हेला, भागेला 18 बरोबर काय बोलला, डिस्टन्स. मग टाइम किती रे, टाइम किती म्हणशाल, 17 म्हणा. स्पीड किती म्हणशाल, 144 म्हणा, गुन्हेला 5 भागेला 18 बरोबर डी. करा काटछाप. आता काटछापचं तुम्हाला रूल्स तर कळालेच पाहिजे. चांगला जर का विचार केला तर याला 9 न भाग जातो. 9 1 9, किती उरले 5. इथं 9 7 54, 9 1 9, 9 2 18. परत यानं भागा किती 8. काय उरलं 17 गुणेला 8 गुणेला 5. करा याचा गुणाकार. मग 8 पंचे किती होईल 40. 17 गुणेला 40 बरोबर डी. तर 0 टेकून द्या. 4 न गुणा, 4 1 4 4 2 म्हणजे 4 7 28 होईल. 8 द्या, 2 4 1 4 4 2 6. तुमचं पुरं डिस्टन्स किती आलं, 680. पण तुम्हाला किती दिले त्यांनी, 300 तर दिले. 300 मायनस करून टाका, किती 380. हे झालं तुमचं उरलेलं डिस्टन्स, झाली दुसऱ्या ट्रेनची लांबी. तर असो याच्या बाहेर काहीच नाही. आणि असे आपण भरपूर क्वेश्चन घेणार आहे. याचे एवढे क्वेश्चन घेणार आहे की तुमचा एक चॅप्टर पूर्ण कम्प्लीट एकदम व्यवस्थित झाला पाहिजे. पण तुम्हाला स्टार्टिंग टू एंडिंग सगळं पाहावं लागत. ठीक आहे. थँक्यू. आता क्वेश्चन तो तुम्हाला द्यायचा होता, पण आता काही देत नाही, नंतरच्या व्हिडिओमध्ये देईल तुम्हाला. ठीक आहे. ओके.